आल्यापासून सगळ्यांनी नमस्कार घातला. तुम्हाला काय तुमचं गावाचं नाव नाही घेतलं त्यामुळे तुम्ही काय नमस्कार घालतच नव्हता. आणि आता जरा जोश जाणवला मला त्यामुळे पुन्हा एकदा नमस्कार. नमस्कार मित्रांनो. नाव हर्षद आनंद गोळे. प्रॉपर पुण्याचा आहे. सुतारवाडी पाषाण गाव आहे. प्रॉपर गावाला आहे तिथं. आणि या व्यवसायात येण्याआधी मारुती सुझुकीला ऍज अ सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होतो. पगार काय लय मोठा नव्हता मित्रांनो. 55,000 रुपये सॅलरी होती. एक हॉटेल होतं. कारण मराठी माणूस आहे. लोकांनी आपल्याला शेट म्हणलं पाहिजे. हा किडा असतो आपल्याला. हे सोडलं त्या 2 टुरिस्टच्या गाड्या घेतल्या होत्या. कारण 2 मित्र मला म्हणले IT सेक्टर कुठं आलंय हिंजवडीला आणि तिथं लय भारी गाड्या चालते. महिन्याला एक गाडी 60-70 हजार रुपये कमवून आणि म्हणून 2 गाड्या घेतल्या. कारण मारुतीला शोरूमला मॅनेजर ना. 2 गाड्या घेतल्या. 2 ड्रायव्हर ठेवले. ड्रायव्हरला किती बी सांगितलं ना तूच मालक तरी ते मालकाला घोडा लावल्याशिवाय सोडीत. अशी परिस्थिती असताना हा व्यवसाय एका ड्रायव्हर व्यक्तीने मला सांगितला. काय वाटतं साहेब मी ऐकून घेतला असेल का? हॅलो ऐकून घेतला असेल का? मला माहितीये मी ज्या गोष्टी करणार होतो ना असाच विचार घेऊन आज इथं बसलीत. म्हणजे हे समजलो मला हेच मी म्हणताय. मी त्या मित्राला म्हणायचो असले धंदे तू बी करू नको. आणि आपल्याला तर सांगू कारण तो गाववाल्याचा ऍटिट्यूड असतो. हे समजलो बरोबर ना. तुम्ही आलीत ना पुण्यात. आमच्याकडे सगळे गुंठ मंत्री आहेत. एक गुंठ ऐकला की दारात. पण आमचं नशीब तेवढं भारी नव्हतं. आम्हाला जमीनच नाही. 12.5 एकर जमीन गव्हर्नमेंट मध्ये गेली. माझ्या वडिलांनी नेहमी सांगितलं चांगलं झालं बाबा आपल्याला जमीन नाही. तर जमीन असती ना तर मी गळ्यात साखळ्या आणि स्कॉर्पिओ घेऊन फिरला असतो. हे सगळं बरोबर. पण त्या मित्रांनी मला सांगितलेलं पटत नव्हतं. पण आज जे अनमोल सरांनी प्रोडक्ट सांगितले ना. प्रोडक्ट ऐकले का? ऐकले ना सरांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग झालं. त्या प्रोडक्ट पैकी एक डायबालाइट म्हणून प्रोडक्ट आहे ना. हे प्रोडक्ट त्या मित्रांनी मला ज्यावेळेला सांगितलं माझ्या आईला शुगर होती 580 आणि एका डॉक्टरशी चर्चा झाल्यानंतर आयुष मंत्रालय काय हे समजलं. म्हणून त्या मित्राकडनं डायबालाइट मी MRP मध्ये घेतलं. कारण DP मध्ये मागायची हिंमत नव्हती. म्हटलं MRP दे बाबा कारण मॅनेजर आहे आपण. 3 महिन्याचा कोर्स 580 शुगर 120 लेवल आली मित्रांनो. छान होता पण ऍटिट्यूड जात नव्हता. तो मित्र सांगत होता साहेब एकदा तरी आहे ना आमचा प्रोग्राम पाहायला या. मी त्याला म्हणायचो मला वेळ. कारण सकाळी 9 वाजता गेलो की रात्री 11:30ला घरी येणार प्राणी. त्याला म्हटलं लय हौस असेल तर रात्री 11:30ला घरी येऊन सांग. मी म्हटलं हे काय येणार. ते आलं ना. ते तुमच्या मित्रासारखंच होत. ते आलं. आल्यानंतर त्याच्यावर अजून एक व्यक्ती आली. त्या व्यक्तीने मला सांगायला सुरुवात केली. मी बरोबरावर बसलो होतो. म्हणलं होऊ दे तुझं. सरांनी इन्कम सांगितलं का नाही. पटलं का? मला बी पटला नव्हता. पण त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि त्या दिवशी माझा तो ऍटिट्यूड बाजूला ठेवला. कारण त्यांनी एकच गोष्ट सांगितली साहेब राहू द्या 2 लाख रुपये पटणार बी नाही पचणार पण यातले 10,000 जरी 1 वर्ष इमानदारी आमच्यावर काम करून आले ना तर महिन्याच्या 40,000ची गरज आहे की नाही. मी पण म्हटलं आहे. पण म्हटलं येळ कोणाकडे वेळ आहे का नाही. त्यांनी एकच प्रश्न विचारला राहू द्या साहेब 14 वर्ष इमानदारीत एकाच मालकाबरोबर एकाच इंडस्ट्रीत काम केलं. जर 1 महिना जॉबला नाही जाऊ शकले तर तो मालक पगार देईल का? देईल का? नाही देणार. मी म्हटलं मी मॅनेजर आहे 9:30 नंतर येणार झाला मी घरी पाठवायचो. किती चांगला मॅनेजर असेल. मग जर त्याला पगार भेटत नाही मला भेटेल का? 2 टाइम पंच आणि 1 टाइम
लंच. साहेब त्या दिवशी मला समजलं मी 4 व्हीलर विकायचं काम करायचो. 4 व्हीलर चाक किती नक्की का? हॅलो, 5 चाक असतं ना. मी लोकांना सांगायचं साहेब ही गाडी घेऊन चाललात, ही लक्ष्मी आहे, ही लक्ष्मी. जर प्रवासाला कुठे निघालात आणि जाताना एखादं चाक पंक्चर झालं ना तर मागे ठेवलेली स्टेपनी वापरा, तुमचा प्रवास सुखाचा होईल. आपल्या आयुष्यामध्ये स्टेपनी आहे का नाही ना. त्या दिवशी ऍज अ स्टेपनी म्हणून सुरुवात केलेला व्यवसाय 2016 ला 2017 पर्यंत पार्ट टाइम मध्ये केला आणि 2017 ला रिझाईन टाकून फुल टाइम उतरलो. आज आवर महाराष्ट्र नाही 4 राज्यात तुमच्यासारखे 7,500 फॅमिली माझ्यावर काम करतात. मित्रांनो, ती नॉमिनी फॅसिलिटी फक्त आणि फक्त या इंडस्ट्रीने दिली. माझं सांगणं एकच आहे, आज नोकरीच्या मागे पळू असं नाही म्हणणार मी. नोकरी मिळती का नाही मिळत ह्याचा विचार करा, कारण आज नोकऱ्या नाहीयेत. राहिल्यात का नाहीये ना. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मित्रांनी तुमच्या नातेवाईकांनी आज बोलवले ना, त्या मित्राच्या हाताला हात द्या. तुम्ही जॉब करत असाल तर पार्ट टाइम मध्ये सुरुवात करा. तुम्ही व्यवसाय करत असाल, तुम्ही शेती करत असाल तरी सुद्धा तुम्ही पार्ट टाइम मध्ये जोडधंदा ज्याला म्हटलं जातं ना, अशा पद्धतीने या व्यवसायाला सुरुवात करा. हळूहळू 3 ते 4 वर्षांनी हा तुमच्या गाडीचा तुमच्या लाईफचा मेन टायर झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आमच्या लाईफ मध्ये ही जी घटना